अफगाणिस्तानमध्ये तर मुस्लिमेतर फारसे शिल्लकच नाहीयेत आणि हाजरा हे शिया असतात, त्यांना अफगाणिस्तान मुस्लिमच म्हणत नाही. पण बांगलादेश आणि पाकिस्तान आपल्या डोळ्यासमोर आणि गेल्या 70 हा राष्ट्राच्या दृष्टीने फार दीर्घकाळ नाही, आपल्या डोळ्यासमोर खतम झाले. तिथले हिंदू खतमच होत आलेले आहेत. आत्ता 6 महिन्यापूर्वी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट मंजूर झाला. म्हणजे पाकिस्तान घडलं, कत्तली घडल्या, स्टेट रिलिजन इस्लाम झाला, जगू नाही दिलं, सगळ्यांची धर्मांतर घडवली. हे सगळं असून जे थोडेफार शिल्लक आहेत, आत्ता मिळाली मान्यता की हिंदू लग्नाला रीतसर कायदेशीर लग्न म्हणून. अन्यथा हिंदू लग्नांना पण मंजुरीच नव्हती, कारण पाकिस्तान हे इस्लामिक स्टेट आहे. आपल्या डोळ्यासमोर काश्मीर खोऱ्यात ते घडलंय. आता 370-35 रद्द झाल्यावर एक ठामपणाने 4 पावलं टाकताना उद्या हे चित्र बदलता येतं का हे पाहायला लागेल. पण देश या मुद्द्यावर जर सावध राहिला नाही तर इथला लोकसंख्येचा बॅलन्सच बिघडून जाईल. तो बिघडवण्याची योजना आहे त्याची. 1991 ते 2001 या 10 वर्षामध्ये भारतातली मुस्लिम लोकसंख्या 36% वाढली, भारतातली हिंदू लोकसंख्या 23% वाढली. चर्चा तेव्हापासूनच चालू झाल्या की या पद्धतीने जर चालू राहिलं तर तुम्ही बाकीचं फार लांब आहे अशा भ्रमामध्ये आपण कोणीच राहू नको. यात कळणाऱ्या भविष्य काळामध्ये भारतातच हिंदू अल्पसंख्याक बनतील, जे डोळ्यासमोर गेल्या 70 वर्षात आधी पाकिस्तान, बांगलादेश, तिकडे काश्मीर खोऱ्यामध्ये झालं, ते पुढल्या काही काळामध्ये इथे पण घडू शकतं. हा धोका जर देशाने लक्षात घेऊन घटनात्मक दृष्ट्या, माझं म्हणणं आहे, पावलं टाकायची ती लोकशाही आणि अर्थातच कोणाही बद्दलचा द्वेष न करता, पण अन्यथा नाही तर ते वाढून ठेवले. 2001 ते 2011 या काळामध्ये दिसून आलं की मुस्लिम लोकसंख्या 29% वाढली आहे आणि हिंदू लोकसंख्या 19. लोकसंख्या शास्त्रामध्ये त्याचा अर्थ होतो की आता हिंदू लोकसंख्या कमी होते. देअर इज अ थिंग कॉल्ड रिप्लेसमेंट रेट. तर रिप्लेसमेंट रेट म्हणजे स्टेडी लोकसंख्या, जेवढी आहे तेवढी किती कधी राहील, तर तो आहे 2.1. लोकसंख्या वाढीचा वेग जर 2.1 असेल तर जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच राहील. 2001 ते 2011 मध्ये हिंदू लोकसंख्या वाढली 19%, म्हणजे रिप्लेसमेंट रेटच्या खाली आहे, आणि मुस्लिम लोकसंख्या वाढली 29%. तरी हे जर समाजामध्ये कळलं तर त्याचे मेसेजेस त्यावेळी सत्तेत होते त्यांच्या सोयीचे नाहीत असं पसरेल, म्हणून त्यावेळच्या सरकारने हे आकडे दाबायचा प्रयत्न केला. तरी ते बाहेर आलेच आणि 2014 नंतर तर अधिकृतरित्या मांड. अशा वेळी मी जे स्वतःला सेक्युलर वगैरे म्हणतात त्यांचे लेख मी वाचलेले की ते सांगतायत तरी पण बघा ना की आधीच्या 10 वर्षामध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढीचा वेग 36% होता, तो आता 19 तरी टक्क्यावर आला का नाही आला. पण या पद्धतीने जर चालू राहिलं तर गणित हे आहे, भारत देश स्वतंत्र सुद्धा होताना भारतात हिंदूंची लोकसंख्या 85% होती, 70 वर्षात ती 80 वर आली, पण म्हणजे 5 कमी झाली. म्हणजे आपल्याला जर राज्यघटना टिकलेली हवी असेल, लोकशाही टिकलेली हवी असेल, तर हे जे लोकसंख्येचे बॅलन्स आहेत हे व्यवस्थित टिकून राहिले पाहिजेत. त्यामुळेच नागरिकत्व विधेयक ही तर डिफेन्सिव्हच आहे, कारण तिकडे पाकिस्तानात फार कोणी उरलेच नाहीयेत. आता जे येऊ म्हणतील तर ते 50 लाखाच्या आसपास आहेत फार तर. बांगलादेशामध्ये अजून 8%, म्हणजे साधारण 1 कोटीच्या आसपास किंवा असे येतील, एवढे आहेत. पण खतम करत आणले 23चे 3%वर आणि इकडे बांगलादेशात 31चे 8%वर आले. ह्याच्यानंतर आहे डिफेन्सिव्ह आहे ही लढाई. भारताचं भारत पण बिलकुल स्पष्ट सांगतोय की माझ्या काळजाचा ठोका चुकतो. कालच्या हिंदूमध्ये एका बांगलादेशी, आणि इलाज नाही म्हणून मुद्दाला धरून मला सांगणं आवश्यक आहे की ती धर्मानी मुस्लिम आहे, आता अमेरिकेत असते, लेखिका आहे, तिची कादंबरी प्रसिद्ध झाली, हिंदू वृत्तपत्रामध्ये तिची मुलाखत आली. या बाई म्हणतात की बांगलादेशातले आम्ही सगळेच पूर्वी हिंदू होतो, पण आता नाही, आणि त्यांना आपली हिंदू पाळंमुळं विसरायची आहेत असं त्या तिकडे म्हणतात. तो लेख हिंदूमध्ये इमाने इतबारे छापून आलेला आहे. या देशामध्ये जी हजारो वर्ष संस्कृती चालत आली, जी वेद उपनिषदांच्या पासून आहे, जी बुद्ध महावीरांनी सुद्धा समृद्ध केली, आणि जी सगळ्या मध्ययुगान संतांसकट, आणि अर्थातच शिवाजी महाराज झाले म्हणून बसलो होतो आपण इथे सगळे, तर निश्चितपणे
आहे या तऱ्हेने चालू राहिलं तर देशासमोर मोठा धोका आहे. राज्यघटना, कायदा, लोकशाही, मानवाधिकार याच्या चौकटीत राहून पुढची पावलं टाकायची असतील तर हे नागरिकत्व सुधारणा विधेयक तर आहेच. आणि पहिल्यांदा जी आंदोलनं मुद्दाम घडवून आणण्यात आली तर आता देशभर त्याची प्रतिक्रिया म्हणून की समर्थन सुद्धा तितकंच आहे. तेवढं एक मला असलेलं दुःखात सुख आहे की एक चॅनल जो काय संघ भाजपला अनुकूल नाही, पण त्या चॅनलनी या नागरिकत्व विधेयकावर पाहणी केली आणि त्यांची असून दिसून आलं की 62% नागरिकांचा या विधेयकाला पाठिंबा आहे. मी तुम्हाला खरोखर सांगतोय, माझा जीव भांड्यात पडला. मला प्रस्तावितच हे करायचं निश्चितपणे की याच्या नंतरचं पुढचं महत्वाचं कुठलं पाऊल असेल तर तो पाहिजे जनसंख्या नियंत्रण कानून. म्हणजे हम दो हमारे दो हे सर्वांना धर्मनिरपेक्षपणे लागू पाहिजे. आणि त्याहून अधिक मूलभूत जे भारताने 1947 सालीच करायला हवं होतं ते म्हणजे समान नागरी कायदा. तेवढ्यावर निदान घटना समितीच्या कामकाजाचा अभ्यास केला तर दिसतं की नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल या सगळ्यांना समान नागरी कायदा हवा होता. पण घटनेच्या पटलावर, घटना समितीच्या पटलावर काही, पुन्हा सगळे नाही, सगळे मुस्लिम प्रतिनिधींनी विरोध केला नाही, पण काही, त्यांना मी धर्मांध मुस्लिम म्हणतो, त्यांनी विरोध केला की आमचा कायदा शरिया आहे, आम्हाला समान नागरी कायदा मंजूर नाही. माझं म्हणणं आहे त्यांना त्याच वेळी सांगायला हवं होतं की तुम्हाला जर शरिया हवा असेल तर पाकिस्तानात जा, कारण पाकिस्तान निर्माणच त्या मुलावर झालेलं आहे. ते सांगण्याचं सुद्धा धैर्य आपण नाही दाखवलं. आपण आजची सुरुवात वंदे मातरमनी केली. अरे हे वंदे मातरम हे राष्ट्राच्या परंपरेतून उदयाला आलेलं राष्ट्रगीत आहे. तिचा जातपात धर्मपंथाची काही संबंध नाही. वंगभंग 1905 कर्जननी केलेली धर्माच्या आधारावरची फाळणी, तिच्या विरुद्ध बंगाल आणि देश उभा राहिला, त्यावेळी वंदे मातरम म्हटलं गेलं. ते हवं होतं राष्ट्रगीत आपलं. पण घटना समितीच्या पटलावर त्यांनी आक्षेप घेतला की त्या वंदे मातरम मध्ये जे पुढचं कडवं आहे, त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी, तर हे एका हिंदू देवतेचं वर्णन आहे, आम्हाला मंजूर नाही. आम्ही आमच्या देशाच्या राष्ट्रगीताची तडजोड केली. आणि तरी आपण राष्ट्रभक्त, आपण म्हणतो की जनगणमन पण आमचंच राष्ट्रगीत आहे, कारण राष्ट्र आमचं हो, भारत माता, आम्ही तिला आई म्हणतो, ती आमची आई आहे, आम्ही आईला आई आणि बापाला बाप म्हणतो. न म्हणणाऱ्यांनी काय ते ठरवावं, मग त्यांचं काय ते आपण ठरवू. तेव्हा मुळात 1947 मध्येच यायला हवा होता समान नागरी कायदा. त्यावेळेला ज्यांना म्हणायचं होतं की आमचे कायदे धर्माच्या आधारावर ठेवा, कसली मग धर्मनिरपेक्षता आहे आणि कुठलं सेक्युलर ढोंग ही नाहीच आहे धर्मनिरपेक्षता. तर त्यांना त्यावेळीच मग सांगायला हवं होतं की तुम्हाला तसं हवं असेल तर तिकडे मग जा पाकिस्तानात, तिकडे शरिया आहे, किंवा सौदी अरेबिया घ्यायला तयार असेल तर जा. ते घेणार नाही, ते एकालाही पाऊल टाकू देणार नाही तिकडे. भारतात राहायचं असेल तर सर्व भारतीयांना एक समान असलेला कायदा लागू झाला पाहिजे. तेव्हा देशामध्ये लवकरात लवकर, इनफॅक्ट आता जागृती होईल त्या जागृतीचा प्रवास समान नागरी कायदा येऊन या आधुनिक भारताची ताकद वाढणे आणि जगामध्ये एक योग्य महासत्ता म्हणून आपण उभे राहणे, इकडे वाटचाल व्हायला पाहिजे. आपण सगळे त्याच्यासाठी काम करूयात एवढीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो.